सर्वांना नमस्कार आणि मेकॅनिकल डिझेल वरील ह्या सत्रात आपलं स्वागत. मागील सत्रात आपण याबद्दल चर्चा केली. स्टार्टर मोटर काढून टाकणे, स्टार्टर मोटर डिस्मॅन्टलिंग करणे, मॅग्नेटिक स्विचची चाचणी करणे, आर्मेचरची चाचणी करणे, कम्युटेटरची साफसफाई आणि चाचणी, फील्ड कॉइलची कंटिन्युटी तपासणे. पुढे ह्या सत्रात आपण हे कसे करावे याबद्दल चर्चा करणार आहोत. ओव्हररन क्लच तपासा, एंड कव्हरच्या शाफ्ट बुशेसना तपासा, स्टार्टर मोटर असेंबल करा आणि ती इंजिनवर बसवा. या सरावासाठी लागणारी साधने, उपकरणे आणि यंत्रसामग्री गोळा करूया. ट्रेनिज टूल किट 1, सॉकेट स्पॅनर सेट 1, स्टार स्क्रूड्रायव्हर 1, सर्क्लिप प्लायर 1, मल्टीमीटर 1, ग्राउलर 1, व्ही ब्लॉक 2, डायल गेज 1, रनिंग इंजिन 1, वर्नियर कॅलिपर्स 1, स्प्रिंग टेन्शन टेस्टर 1, केरोसिन आवश्यकतेनुसार, ग्रीस आवश्यकतेनुसार, एमोरी पेपर आवश्यकतेनुसार, हॅकसॉ ब्लेड आवश्यकतेनुसार, क्लीनिंग ब्रश आवश्यकतेनुसार, कॉपर कार्बाइड ब्रश आवश्यकतेनुसार. क्लच ओव्हररनिंग. ए दिशेला मुक्त फिरण्यासाठी एकेरी क्लचची तपासणी करा आणि दुसऱ्या बाजूने लॉक करा. पिनियन असामान्य वेअर तपासा आणि आवश्यकतेनुसार बदला. आर्मेचर शाफ्ट आणि ड्राईव्ह एंड कव्हर बुश तपासा. 10 मिमी रॉड वापरून बुश कॅप काढा. ड्राईव्ह बुशचा अंतर्गत व्यास मोजा. ड्राईव्हच्या शेवटी आर्मेचर शाफ्टचा बाह्य व्यास मोजा. मर्यादेपेक्षा जास्त असल्यास बुश पुनर्स्थित करा. चित्रात दाखवल्याप्रमाणे टूल्स वापरून आर्बर प्रेसवरील ड्राईव्ह हाऊसिंग मधून बुश काढा. कम्युटेटरच्या शेवटी आर्मेचर शाफ्टचा बाह्य व्यास मोजा. जर क्लिअरन्स मर्यादेपेक्षा जास्त असेल तर बुश पुनर्स्थित करा. बुशमध्ये योग्य टॅपसह थ्रेड घाला. जेव्हा टॅपचा शेवट फ्रेमच्या तळाशी पोहोचतो तेव्हा ते आणखी घट्ट करा. बुश बाहेर येईल. आर्बर प्रेसवर प्रेस फिट म्हणून नवीन बुश फिट करा. आर्मेचर शाफ्ट आणि बुश दरम्यान 0.05 मिमी ऑइल क्लिअरन्स मिळवण्यासाठी बुशच्या आतील पृष्ठभागावर फेरफार करा. ग्रीस लावा आणि दाखवल्याप्रमाणे आर्मेचर शाफ्टवर ओव्हररनिंग क्लच स्थापित करा. आर्मेचर शाफ्टमध्ये मागील स्टॉप कॉलर घाला. आर्मेचर शाफ्टमध्ये एक सर्क्लिप घाला. आर्मेचर शाफ्टमध्ये फ्रंट स्टॉप कॉलर घाला. दाखवल्याप्रमाणे 2 पक्कडांच्या मदतीने दाबा. ड्राईव्ह लिव्हरवर ग्रीस लावा. आर्मेचर सह एकत्र करा. त्यांना ड्राईव्ह हाऊसिंग सह एकत्र करा. तो स्थापित करा. ब्रश धारक स्थापित करा. स्प्रिंग्स सह ब्रश होल्डर 4 स्पंज स्थापित करा. ब्रश धारक कव्हर स्थापित करा. ग्रीस लावा आणि दर्शवल्याप्रमाणे कम्युटेटर एंड्स हाऊसिंग स्थापित करा. आवश्यक असल्यास मॅग्नेटिक स्विच आणि त्याचे बुश नवीन सह बदला. प्लंजरच्या हुकवर ग्रीस लावा. ड्राईव्ह लिव्हर सह स्विच प्लिंजर हुक करा. स्विच असेंब्ली सह नट्स बांधा. लीड वायर्स कनेक्ट करा. परफॉर्मन्स चाचणी आणि रिमाउंटिंग. चाचणीमध्ये आता स्ट्रेच करूया. स्टार्टर मोटर वायर्स किंवा फ्लॅट कॉइल टर्मिनलला सोलेनॉइड स्विच मधून डिस्कनेक्ट करा. दाखवल्याप्रमाणे चाचणी लीड, स्विच, एमीटर, व्होल्टमीटर कनेक्ट करा. स्विच चालवा आणि दोष सुधारला नाही तर पिनियन किंवा ओव्हररनिंग क्लच बाहेर जंप मारतो ते तपासा. चाचणी ठेवा. आता पहा ते पिनियन बाहेर राहते का. आवश्यक असल्यास ते बदला. पिनियन रिटर्न स्विच चाचणी. स्विच डिस्कनेक्ट करा. पिनियन त्वरित
आतील बाजूस परत येईल याची खात्री करण्यासाठी तपासा. लोड परफॉर्मन्स चाचणी. दाखवल्याप्रमाणे बॅटरी लिड्स कनेक्ट करा. बॅटरी टर्मिनल्स पासून सोलोनाइड स्विच टर्मिनल्स पर्यंत आणि दुसरी बॅटरी सुरुवातीच्या मोटरकडे जाते. सोलोनाइड स्विच ऑपरेट करा आणि पिनियन बाहेर हलवल्यामुळे स्टार्टिंग मोटर अयशस्वी झाल्याशिवाय चालते का ते तपासा. स्टार्टर मोटर वाहनावर त्याच्या स्थितीत ठेवा. माउंटिंग बोल्ट घट्ट करा. स्टार्टर मोटर टर्मिनल्सशी बॅटरी केबल, मॅग्नेटिक स्विच लेड वायर कनेक्ट करा. नेगेटिव्ह लेडला बॅटरीशी जोडा. वाहन सुरू करा आणि स्टार्टर मोटरचे ऑपरेशन तपासा. ह्या व्हिडिओमध्ये आपण ओव्हररन क्लच कसे तपासायचे, एंड कव्हर शाफ्टचे बुश कसे तपासायचे, स्टार्टर मोटर असेंबल, कार्यक्षमतेसाठी काय चाचणी करावी हे सर्व पाहिलं. ह्या संकल्पना आगामी सत्रांमध्ये प्रगत विषयांना आकलनासाठी एक पाया म्हणून काम करतील. तुमचा संयम आणि सहभाग याबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात पुन्हा भेटू.